फक्त निफ्टी आणि सेन्सेक्स म्हणजे संपूर्ण मार्केट नाही. मी कायम माझ्या सर्व क्लायंट्सला सांगतो की मार्केटमध्ये 6,000 7,000 लिस्टेड स्टॉक्स आहेत, हे वाढतात आहे. आणि आपण फक्त निफ्टी आणि सेन्सेक्स या बेंचमार्कचा विचार करून टोटल मार्केटचा अंदाज हा घेऊ शकत नाहीये. बऱ्याच वेळा असं बघायला मिळतं की निफ्टी हे वर आहे आणि त्यावेळेस आपला म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ खाली पडतो. आणि बऱ्याच वेळेस याच्या ऑपोजिट सुद्धा होतं, निफ्टी खाली गेलेला असतं आणि आपला म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ हा अफेक्टेड नसतो किंवा वर गेलेला असतो. हे असं का होतं? कारण की निफ्टी, लेट अस से की इंडियाच्या टॉप 50 कंपनीज मिळून, 50 कंपन्या मिळून निफ्टी तयार झालेला आहे. आणि याच्यामध्ये ज्या टॉप 10 कंपनीज आहे त्याचं जे वेटेज आहे तेच 50% आसपास येतं. तर जर समजा एखाद्या वेळेस जर टॉप जे स्ट्रॉंगेस्ट आणि जास्ती वेटेज असणारे स्टॉक्स चांगले चालले तर ते निफ्टीला हलवू शकतात, आणि ते चांगले चालले नाहीत तर ते निफ्टीला खालीही हलवू शकतात. सो आपण डायरेक्टली असं जज करणं चुकीचं आहे की निफ्टी जे करतंय तेच ओव्हरऑल मार्केट करेल. ओके. तर तुम्हाला अशाच पद्धतीचे कन्सेप्ट जर जाणून घ्यायचे असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला फॉलो करा. आणि जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आत्ताच मला व्हॉट्सअप करा. धन्यवाद.